हॅलो स्टुडंट्स, आत्तापर्यंतच्या व्हिडिओ लेक्चर्समध्ये व्हेलॉसिटी अँड ॲक्सेलरेशन ॲनालिसिस या युनिटच्या अंडर आपण पहिल्या व्हिडिओ लेक्चरमध्ये व्हेलॉसिटी अँड ॲक्सेलरेशन ॲनालिसिस ऑफ 4 बार चेन मेकॅनिझम, त्यानंतर व्हेलॉसिटी अँड ॲक्सेलरेशन ॲनालिसिस ऑफ सिंगल स्लायडर क्रँक चेन मेकॅनिझम पाहिलं. त्यानंतर व्हेलॉसिटी डायग्रॅम बाय क्लिन्स कन्स्ट्रक्शन मेथड आपण ड्रॉ केली. त्यानंतरच्या लेक्चरमध्ये आपण ॲक्सेलरेशन डायग्रॅम बाय क्लिन्स कन्स्ट्रक्शन मेथड ही ॲक्सेलरेशन डायग्रॅम आपण काढली. आता या व्हिडिओ लेक्चरमध्ये व्हेलॉसिटी अँड ॲक्सेलरेशन ॲनालिसिसची ॲनालिटिकल मेथड सिंगल स्लायडर क्रँक चेनसाठी आपण कशी वापरायची ते पाहणार आहे. आता याचे फॉर्म्युले आहेत, म्हणजे आता व्हेलॉसिटी ऑफ क्रँक आपल्याला माहीत असते, ओमेगा, त्याच्यावरून व्हेलॉसिटी आपण काढतो क्रँकची. मग व्हेलॉसिटी ऑफ स्लायडर कशी काढायची, ॲक्सेलरेशन ऑफ स्लायडर कसं काढायचं, त्यानंतर अँग्युलर व्हेलॉसिटी ऑफ कनेक्टिंग रॉड कशी काढायची आणि अँग्युलर ॲक्सेलरेशन ऑफ कनेक्टिंग रॉड कसं काढायचं, हे आपण ॲनालिटिकल मेथडमध्ये त्याचे फॉर्म्युले आहेत. तर डायरेक्ट फॉर्म्युलेसुद्धा तुम्ही प्रॉब्लेममध्ये यूज करू शकता. खरं तर प्रॉब्लेम सोडवताना डायरेक्ट फॉर्म्युले तुम्हाला यूज करायला लागणार आहे, त्यामुळे तुमचे फॉर्म्युले तुम्हाला माहीत पाहिजेत की व्हेलॉसिटी ऑफ पिस्टन काय आहे त्याचा फॉर्म्युला, व्हेलॉसिटी ऑफ ॲक्सेलरेशनचा फॉर्म्युला, अँग्युलर व्हेलॉसिटी ऑफ कनेक्टिंग रॉडचा फॉर्म्युला आणि अँग्युलर ॲक्सेलरेशन ऑफ कनेक्टिंग रॉडचा फॉर्म्युला. असे 4 फॉर्म्युले जर तुम्हाला माहीत असतील तर तुम्ही ॲनालिटिकली सिंगल स्लायडर क्रँक चेनची व्हेलॉसिटी अँड ॲक्सेलरेशन काढू शकता. पण म्हणजे व्हेलॉसिटी ते जे फॉर्म्युले आहेत ते कसे आले, कुठून आले हे माहीत असल्याशिवाय मजाच नाही ना, शिकण्यात मजाच नाही. म्हणजे कोणताही फॉर्म्युला तुम्ही अभ्यास करत असताना इंजिनिअरिंगमध्ये किंवा कुठलाही अभ्यास तुम्ही करत असताना फॉर्म्युला कोणताही असेल तो कसा आला तो आपल्याला सांगता यायला पाहिजे, एक्सप्लेन करता यायला पाहिजे. मग त्यासाठी आपण हे डेरिव्हेशन फॉर्म्युले कसे येत आहेत ते आपण बघूया. तर सिंगल स्लायडर क्रँक चेनसाठी ॲनालिटिकल मेथड आपण वापरतोय. तर सिंगल स्लायडर क्रँक चेन मेकॅनिझम मी इथं सॅम्पल काढतोय. एक हा ओ पॉइंट आपल्याला माहित आहे, ए, बी, ओके, बी. त्यानंतर हे काय असणार आहे, आय डी सी, आणि इकडे काय असणार आहे, ओ डी सी, म्हणजे आउटर डेड सेंटर आणि इनर डेड सेंटर. हे आय डी सी आणि हे ओ डी सी. त्याला ओ पॉइंट असं नाव देतो मी, ओ. आता हे काय असणार आहे, ए. इथं आलं की हे काय होणार, A1. इकडे आलं की हे काय होणार, इथं A2. ओके, हे A1 आहे, A2. आता हा जो अँगल आहे तो आपण काय घेतो, थिटा. अँगल मेड बाय क्रँक विथ आय डी सी. आता हा जो अँगल आहे त्याला मी फाय असं म्हणतो. फाय म्हणजे काय आहे, अँगल मेड बाय कनेक्टिंग रॉड विथ लाईन ऑफ स्ट्रोक. ओके, ही आहे लाईन ऑफ स्ट्रोक. आता या लाईनवर काय, हा जो पिस्टन आहे आपला तो किंवा स्लायडर आहे तो रेसिप्रोकेट होणार आहे. मग ज्यावेळेस हा जो क्रँक आहे हा ए पॉईंट ज्यावेळेस A2 ला असेल त्यावेळेस स्लायडर पूर्णपणे इकडं असेल. ओके, ज्यावेळेस हा ए पॉईंट इथं असेल A1 ला त्यावेळेस पूर्ण स्लायडर काय, ह्या लेंथ ही आहे कनेक्टिंग रॉडची लेंथ स्मॉल एल, क्रँकची रेडियस आहे स्मॉल आर. ओके, ज्यावेळेस ए पॉईंट इथं असेल त्यावेळेस हा पॉईंट इथं आणि हे पूर्ण एल इकडं पुढं स्लायडर तुमचा एंडला आलेला असेल. एंडला स्लायडर येणार इथं B1 पॉईंट असं मी नाव देतो. म्हणजे ही तुमची काय झाली, डिस्प्लेसमेंट. पिस्टननं काय केली, एवढी डिस्प्लेसमेंट केली. ओके, हे थिटा, फाय, डिस्प्लेसमेंट एक्स, लेंथ ऑफ कनेक्टिंग रॉड L आणि रेडियस ऑफ क्रँक R. ओके, मग आता एक टर्म आहे ऑब्लिक्विटी रेशो. ऑब्लिक्विटी रेशो, तर ऑब्लिक्विटी रेशो म्हणजे काय असतं, स्मॉल एन न दाखवतात. तर हे काय असतं, लेंथ ऑफ कनेक्टिंग रॉड, रेशो ऑफ लेंथ ऑफ कनेक्टिंग रॉड टू द रेडियस ऑफ क्रँक. लेंथ ऑफ कनेक्टिंग रॉड L टू द रेडियस ऑफ क्रँक यांचा रेशो म्हणजे ऑब्लिक्विटी रेशो असतो.
ओके, तर आर म्हणजे काय आहे? रेडियस ऑफ क्रँक. रेडियस ऑफ क्रँक. यल म्हणजे काय आहे? लेंथ ऑफ कनेक्टिंग रॉड. लेंथ ऑफ कनेक्टिंग रॉड, सी आर असं लिहितो कनेक्टिंग रॉड. थिटा म्हणजे अँगल मेड बाय क्रँक. अँगल मेड बाय क्रँक विथ आयडीसी. विथ आयडीसी. फाय म्हणजे काय? अँगल मेड बाय कनेक्टिंग रॉड. अँगल मेड बाय कनेक्टिंग रॉड विथ लाईन ऑफ ऍक्शन ऑफ स्ट्रोक. लाईन ऑफ ऍक्शन ऑफ स्ट्रोक. ओके, देन अजून काय? एक्स. एक्स काय आहे? डिस्प्लेसमेंट ऑफ पिस्टन. डिस्प्लेसमेंट. ओके, तर असा ही डायग्राम आहे. तर मी आता काय करतो, इथून एक अशी लाईन काढतो जी ओबीला परपेंडिक्युलर आहे. ओबीला परपेंडिक्युलर लाईन मी ए मधून काढली. राईट अँगल आहे. ओके, राईट अँगल, तिथं मी पी असं नाव देतो, पी. एवढं मी केलं. ओके, तर आता आपण डेरिव्हेशन करायचं आहे. तर आपल्याला माहित आहे व्हेलॉसिटी काय असते. आपल्याला व्हेलॉसिटी काढायची आहे, पिस्टनची व्हेलॉसिटी आणि पिस्टनचं ॲक्सलरेशन काढायचं आहे. तर आपल्याला माहित आहे व्हेलॉसिटी काय असते? द रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम. म्हणजे डिस्प्लेसमेंटचं डेरिव्हेटिव्ह, त्याला आपण व्हेलॉसिटी म्हणतो. ॲक्सलरेशन काय असतं? व्हेलॉसिटीचं डेरिव्हेटिव्ह. मग तेच आपल्याला करायचं आहे. मग त्यासाठी पहिल्यांदा आपल्याला काय काढायला लागेल? ही डिस्प्लेसमेंट किती येते ते पहिल्यांदा काढावं लागेल. तर पहिल्यांदा आपण हे एक्स काय येते ते काढूया. ओके, एक्स काय येते ते काढूया आता. तर इथं मी हेडिंग टाकतो डिस्प्लेसमेंट. डिस्प्लेसमेंट ऑफ पिस्टन. डिस्प्लेसमेंट ऑफ पिस्टन एक्स. एक्स पी असं नाव देतो. पी पिस्टनसाठी आहे. ओके, एक्स पी, याला मी एक्स पीच असं नाव देतो. ओके, तर मला एक्स पी काढायचं आहे. तर कसं काढणार? हे किती आहे? बी बी वन. बी टू बी वन एवढं डिस्टन्स आहे एक्स पी म्हणजे. तर एक्स पी इज इक्वल टू बी बी वन. आता व्यवस्थित लक्ष द्या. एक्स पी काय आहे? बी बी वन. म्हणजेच काय येईल? तर ओ बी वन मायनस ओ बी. हे पूर्ण ओ बी वन झालं, त्यातनं हे मायनस ओ बी केलं, काय राहील? बी बी वन. मग मी तसं लिहितो ओ बी वन मायनस ओ बी एक्स पी. ओके, ओ बी वन मायनस ओ बी राहिलं एक्स पी बी बी वन. ओके, आता पुढं नेक्स्ट स्टेप बघा. तर ओ बी वन काय आहे बघा? ओ बी वन ओ ए वन प्लस ए वन बी. ओ ए वन प्लस ए वन बी. ओके, ओ ए वन प्लस ए वन बी. नाही, आपण बी वन पर्यंत बघतोय, बी वन पर्यंत. त्यामुळे ए वन बी वन येणार. ए वन बी वन. ओ बी वन काय आहे? ओ ए वन प्लस ए वन बी वन. ओके, पुढं त्यानंतर हे मायनस मायनस. ओ बी काय आहे? ओ बी ओ बी ओ पी प्लस पी बी. ओके, ओ पी प्लस पी बी. बघा काय केलं? बी बी वन एक्स पी इज इक्वल टू बी बी वन घेतलं. बी बी वन म्हणजे काय? ओ बी वन मायनस ओ बी. बी बी वन राहिलं. मग आता त्यातलं ओ बी वन म्हणजे काय आहे? तर ओ ए वन प्लस ए वन बी वन. आणि ओ बी काय आहे? ओ पी प्लस पी बी. सिम्पल, ते लिहिलेलं आहे. पुढं आता नेक्स्ट मी इकडे घेतो एक्स पी इज इक्वल टू. आता हे ओ ए वन काय दिसतंय तुम्हाला? ओ ए वन हे रेडियस असणार आहे आर. ए इथं आला आर. ओके, आर प्लस हे ए वन बी वन काय असणार आहे? ए वन बी वन. ए वन बी वन काय असणार आहे? ए पॉइंट जर इथं आला तर ए वन बी वन काय असणार? पूर्ण हे यल असणार, यल. ओके, यल आर प्लस यल मायनस. ओके, हा ए पॉइंट इथं आलं बघा. हे आपण काय म्हणतोय? ए पॉइंट इथं आला की पिस्टन पूर्ण इथं जातोय. म्हणजे इथून पुढं काय असणार आहे? यल. यल लिहिले ओ ए वन बी वन म्हणजे मायनस. ओ पी म्हणजे काय असणार आहे? ओ पी. तर हा राईट अँगल ट्रँगल आहे.
आणि हा आहे अँगल थिटा. तर ही थिटाची कोणती साईड आहे? ओपी म्हणजे ॲडजेसंट साईड. ॲडजेसंट साईड काय असते? कॉस. हा आहे हायपोटेनियस म्हणजे ॲडजेसंट साईड काय असते? आर कॉस थिटा. आणि समोरची बाजू काय असणार? आर साइन थिटा. ओके, ही बाजू काय असणार आहे? आर साइन थिटा. आणि ही बाजू काय असणार? आर कॉस थिटा. म्हणजे मी इथं आर कॉस थिटा लिहू शकतो. ॲडजेसंट साईड आहे. ओपी म्हणजे काय आहे? ॲडजेसंट साईड. ओपी काय आहे? ॲडजेसंट साईड. ओपी आर कॉस थिटा. पुढं प्लस पीबी. पीबी काय असणार आहे? एवढं पीबी. आता हा एक राईट अँगल ट्रायंगल तयार होतोय. हा इथं अँगल फाय आहे. तर फायची ही कोणती साईड झाली? ॲडजेसंट. ॲडजेसंट साईड काय असते? कॉस. आणि हायपोटेनियस काय आहे? यल. म्हणजे ही काय असणार? यल कॉस थिटा. आणि ही समोरची बाजू काय असणार? यल साइन थिटा. सॉरी, फाय. अँगल फाय आहे. यल कॉस फाय, यल साइन फाय. ओके, मग मी इथं पीबीच्या जागेवर काय लिहू शकतो? यल कॉस फाय प्लस यल कॉस फाय. नेक्स्ट पुढे जाऊया आता. नेक्स्ट स्टेप. आता बघा इथपर्यंत आपण आलो. आता आपल्याला माहित आहे ऑब्लिक्विटी रेशो काय आहे? एन इज इक्वल टू यल डिवायडेड बाय आर. मग याच्यावरून यल इज इक्वल टू काय होईल? यल इज इक्वल टू हे आर इकडे आले की मल्टिप्लाय होईल एन इंटू आर. सिंपल. मग यलच्या जागेवर जिथं जिथं यल आहे मी तिथं एन आर टाकतो. म्हणजे काय होईल? आर प्लस एन इंटू आर मायनस आर कॉस थिटा प्लस एन आर इंटू कॉस फाय. यलच्या जागेवर एन आर टाकलं. ओके, आता मला कॉस फायचं थिटामध्ये कन्व्हर्जन करायचे. मला सगळं थिटामध्ये पाहिजे. कारण मला प्रॉब्लेममध्ये काय देणार आहेत? फाय देणार नाही कोण, मला फक्त थिटा देणार आहे. त्यामुळे मी थिटामध्ये सगळं कन्व्हर्जन करणार. मग करू शकतो आपण. इथं बघा तुम्ही, ही जी साईड आहे ही दोन्ही ट्रायंगलला कॉमन आहे. मग या ट्रायंगलचा विचार केला तर आपण ही साईड काय काय म्हटलं? आर साइन थिटा. आणि या ट्रायंगलचा जर विचार केला तर ही साईड आपण काय म्हटलं? यल साइन फाय. म्हणजे दोन्ही इक्वलच आहे. म्हणजे ते आपण लिहू शकतो. तर इथं एक्स पी इथं ठेवतो मी. तर इथं मी काढून घेतो आर साइन थिटा इज इक्वल टू काय आहे? यल साइन फाय. आर साइन थिटा इज इक्वल टू काय आहे? यल साइन फाय. तर इथं साइन फाय मी इकडे घेतो आणि आर तिकडे नेतो. तर साइन थिटा डिवायडेड बाय साइन फाय इज इक्वल टू काय होईल? यल डिवायडेड बाय आर. यल डिवायडेड बाय आर. पुढं साइन थिटा डिवायडेड बाय साइन फाय, किंवा मी वरच्या स्टेपमध्ये काय करतो? फक्त आर इकडे घेतो मी, फक्त आर तिकडे नेतो. तर काय होईल? साइन थिटा इज इक्वल टू यल डिवायडेड बाय आर इंटू साइन फाय. फक्त आर इकडे घेतले मी, डिवाइड झाले. आता यल बाय आर काय आहे? ऑब्लिक्विटी रेशो एन. सो साइन थिटा इज इक्वल टू एन साइन फाय. मग साइन फाय काय येईल? साइन फाय इज इक्वल टू हे एन इकडे डिवाइड होईल साइन थिटा बाय एन. साइन थिटा डिवायडेड बाय एन. साइन फाय काय आलं? साइन थिटा बाय एन. तर इथं कॉस फाय आहे. कॉस फाय मला माहित आहे साइन फाय. मग कॉस फायचं साइन फाय कसं करू शकतो आपण? कसं करू शकतो कॉस फायचं साइन फाय? तर आपल्याला ट्रिग्नॉमेट्रीचा फर्स्ट फॉर्म्युला माहित आहे. साइन स्क्वेअर फाय प्लस कॉस स्क्वेअर फाय काय असणार आहे? 1. साइन स्क्वेअर फाय प्लस कॉस स्क्वेअर फाय 1. ट्रिग्नॉमेट्रीचा फॉर्म्युला आहे. साइन स्क्वेअर एक्स प्लस कॉस स्क्वेअर एक्स इज इक्वल टू 1. ओके, मग कॉस स्क्वेअर फाय काय येईल? कॉस स्क्वेअर फाय इज इक्वल टू 1 मायनस साइन स्क्वेअर फाय. हे साइन स्क्वेअर फाय तिकडे घेतलं मायनस होईल. कॉस स्क्वेअर फाय इज इक्वल टू 1 मायनस साइन स्क्वेअर फाय. मग कॉस फाय काय येईल? दोन्ही बाजूचं रूट घेतलं. कॉस फाय काय येईल? रूट 1 मायनस साइन स्क्वेअर फाय. कॉस फाय म्हणजे रूट घेतलं तर रूट काय येईल? रूट 1 मायनस साइन स्क्वेअर फाय. कॉस फाय आलं. कॉस फायच्या जागेवर आता हे आपण टाकू शकतो. ओके, मग टाकूया. आर प्लस एन आर मायनस, आता हे मायनस ब्रॅकेटमध्ये आत मी घेतो आता, तर दोन्ही मायनस होईल. तर मायनस आर कॉस थिटा,
हे मायनस होईल एन आर कॉस फायच्या जागेवर मी हे टाकणार आहे आता. तर 1 मायनस साइन स्क्वेअर फाय. ओके, असा फॉर्म्युला आला पुढं. इज इक्वल टू, आता बघितलं तुम्ही इथं तर आर प्रत्येक टर्ममध्ये आर आहे. आर इथं आहे, इथं आहे, इथं आहे, या पण टर्ममध्ये आहे. तर कॉमन घेऊ शकतो मी आर कॉमन घेतलं मी ब्रॅकेटच्या बाहेर. आतमध्ये काय राहील, इथं 1 राहील, इथं 1 राहील, प्लस इथं एन राहील, मायनस इथं कॉस थिटा राहील, मायनस इथं एन रूट 1 मायनस साइन स्क्वेअर फाय. ओके, पण मला फायच्या फॉर्ममध्ये काय नको आहे, अजून पण इथं फाय आहेच. आता साइन फायच्या जागेवर मी हे थिटाच्या फॉर्ममध्ये टाकू शकतो, साइन थिटा बाय एन. ओके, तर ते मी टाकून घेतो. आर 1 हे मायनस कॉस थिटा मी इथं घेतो पुढं, आणि प्लस एन पुढं लिहितो, मायनस हे एन रूट 1 मायनस साइन स्क्वेअर फायच्या जागेवर मला काय टाकायचं आहे, साइन थिटा बाय एन. तर स्क्वेअर आहे म्हणजे काय होईल, याचा स्क्वेअर केल्यावर साइन स्क्वेअर थिटा बाय एन स्क्वेअर असं होईल. सगळ्याचा स्क्वेअर करायला लागेल. ओके, म्हणजे काय येईल इथं साइन स्क्वेअर थिटा बाय एन स्क्वेअर, साइन स्क्वेअर थिटा बाय एन स्क्वेअर. ओके, नेक्स्ट स्टेप, आर 1 मायनस कॉस थिटा प्लस एन मायनस एन रूटमध्ये बघा. आता हे साइन स्क्वेअर थिटा बाय एन स्क्वेअर, एन स्क्वेअरनं काय करणार मी, एलसीएम काढायचं आहे मला. एन स्क्वेअरने इकडं मल्टिप्लाय करणार आणि सगळ्याला डिवायडेड बाय एन स्क्वेअर, म्हणजे काय होईल एन स्क्वेअर मायनस साइन स्क्वेअर थिटा डिवायडेड बाय एन स्क्वेअर. ओके, सिम्पल आहे. आता हे खाली जे एन स्क्वेअर आहे ते जर रूटच्या बाहेर मी आणलं तर डिवायडेड बाय इथं काय होईल एन. ओके, म्हणजे नेक्स्ट स्टेप काय येईल, आर 1 मायनस कॉस थिटा प्लस एन मायनस एन डिवायडेड बाय एन, रूटमध्ये राहील एन स्क्वेअर मायनस साइन स्क्वेअर थिटा. मग हे एन कॅन्सल होईल. मग काय राहील, आर 1 मायनस कॉस थिटा प्लस हा एक ब्रॅकेट झाला, प्लस एन मायनस रूट एन स्क्वेअर मायनस साइन स्क्वेअर थिटा. ब्रॅकेट कंप्लीट. ही आहे, हे काय आलं, डिस्प्लेसमेंट ऑफ पिस्टन. हा फॉर्म्युला डिस्प्लेसमेंट ऑफ पिस्टन. ओके, एक्स पी इज इक्वल टू आर ब्रॅकेटमध्ये 1 मायनस कॉस थिटा प्लस एन मायनस रूट एन स्क्वेअर मायनस साइन स्क्वेअर 2 थिटा. ओके, हे आहे डिस्प्लेसमेंट ऑफ पिस्टन एक्स पी. आता नेक्स्ट स्टेपमध्ये आपण व्हेलॉसिटी काढूया. व्हेलॉसिटी, तर बघा आपल्याला डिस्प्लेसमेंट मिळाली. आता व्हेलॉसिटी मी हे सगळं खोडतो आता, म्हणजे व्हेलॉसिटीचं माझं डेरिव्हेशन इथं बसेल. आपल्याला आता व्हेलॉसिटी ऑफ पिस्टन काढायची आहे. तर मी आता डायग्रॅमची मला काही गरज नाही, तर तरी पण ठेवतो मी डायग्रॅम. तर पुढचं जरा पुसून टाकतो मी, एवढी डायग्रॅम ठेवतो. मला काय पाहिजे आता, सेकंड स्टेप, व्हेलॉसिटी ऑफ पिस्टन. पिस्टनची डिस्प्लेसमेंट आपण बघितली एक्स पी. आता मला पिस्टनची व्हेलॉसिटी काढायची आहे, म्हणजे व्ही पी. तर व्हेलॉसिटी काय असते आपल्याला माहित आहे, व्हेलॉसिटी इज द डेरिव्हेटिव्ह ऑफ डिस्प्लेसमेंट, म्हणजे रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम, त्याला म्हणतो आपण व्हेलॉसिटी. तर व्ही पी इज इक्वल टू काय असणार आहे, डी बाय डी टी ऑफ एक्स पी. डिस्प्लेसमेंटचं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू टाइम म्हणजे एक्स पी असणार आहे. पण आता एक्स पीचं जर आपण रिलेशन बघितलं, एक्स पी काय आहे, एक्स पी इज इक्वल टू आर इंटू ब्रॅकेट 1 मायनस कॉस थिटा प्लस और मायनस प्लस एन मायनस रूट एन स्क्वेअर मायनस साइन स्क्वेअर थिटा. एक्स पीचं रिलेशन असं आहे. याच्यामध्ये तुम्हाला टी कुठं दिसतंय का, टी कुठंच नाही, टी कुठंही दिसत नाही.
मग आपण कसं डेरिव्हेटिव्ह घेणार? विथ रिस्पेक्ट टू टी जर घ्यायचं म्हटलं तर हे सगळं कॉन्स्टंटच झालं ना, टी कुठं दिसतच नाही आपल्याला, मग डेरिव्हेटिव्ह कसं घेणार? तर आपल्याला काय चेन रूल वापरावा लागेल. म्हणजे इथं थिटा हे व्हेरिएबल आहे, थिटा व्हेरिएबल आहे, त्यामुळे आपल्याला चेन रूल वापरावा लागेल. म्हणजे या एक्सप्रेशनच्या आधी आपल्याला विथ रिस्पेक्ट टू थिटा डेरिव्हेटिव्ह घ्यावं लागेल आणि इन टू त्याला विथ रिस्पेक्ट टू टी त्याचं डेरिव्हेटिव्ह थिटाचं घ्यावं लागेल. ओके, म्हणजे कसं आता चेन रूल, तर व्ही पी इज इक्वल टू डी एक्स पी विथ रिस्पेक्ट टू डी थिटा. या एक्स पीचं विथ रिस्पेक्ट टू डी थिटा डेरिव्हेटिव्ह घ्यायला लागेल इन टू डेरिव्हेटिव्ह ऑफ थिटा विथ रिस्पेक्ट टू टाइम. चेन रूल, डी थिटा कॅन्सल, परत डी एक्स पी बाय डी टी आहे असं राहते, म्हणजे बरोबर आहे. ओके, तर डी एक्स पी बाय डी थिटा याचं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू थिटा घ्यायचं इन टू त्याला डी थिटा बाय डी टी. आता डी थिटा बाय डी टी हे काय असतं? रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम. म्हणजे काय? अँग्युलर व्हेलॉसिटी ओमेगा, क्रँकची व्हेलॉसिटी ओमेगा. ओके, तर हे काय असणार? ओमेगा. म्हणजे व्ही पी इज इक्वल टू काय येईल? हे ओमेगा इथं कॉन्स्टंट ओमेगा इंटू डी एक्स पी बाय डी थिटा. तर आता मी ओमेगा इंटू डी बाय डी थिटा ऑफ एक्स पीची व्हॅल्यू टाकतो. एक्स पी काय आहे? आर 1 मायनस कॉस थिटा प्लस यन मायनस रूट यन स्क्वेअर मायनस साइन स्क्वेअर थिटा. आता व्यवस्थित लक्ष द्या, व्यवस्थित लक्ष द्या. मॅथमॅटिक्समध्ये आता मी जरी इंजिनिअरिंग शिकवत असलो तरी मॅथमॅटिक्समध्ये माझं मॅथमॅटिक्स तसं चांगलं होतं, तुम्ही डेरिव्हेशनवरून बघत असाल. डिप्लोमाच्या मॅथमॅटिक्समध्ये मला म्हणजे 3 वेळा आम्हाला मॅथमॅटिक्स होतं आम्ही शिकत असताना, M1 M2 M3 डिप्लोमाला 3 सेमिस्टरला पहिल्या. तर मला म्हणजे हॅट्रिक हुकलेली 3ऱ्या वेळेस 100ची. त्यामुळे मॅथमॅटिक्स माझं तसं बऱ्यापैकी चांगलं आहे. त्यामुळं मला माहीत आहे की मॅथमॅटिक्समध्ये जर करेक्ट राहायचं असेल, मॅथमॅटिक्समध्ये परफेक्ट राहायचं असेल तर 2 गोष्टीला महत्त्व आहे. एक ब्रॅकेट, ब्रॅकेट अगदी जिथल्या तिथं पाहिजे. ब्रॅकेट हुकला पुढची स्टेप हुकली. आणि साईन जिथल्या तिथं पाहिजे, साईन व्यवस्थित पाहिजे आणि ब्रॅकेट पाहिजे. ब्रॅकेटला खूप महत्त्व आहे. कंसाला खूप महत्त्व आहे. कंसाशिवाय कंस होता म्हणून कृष्ण आला, बरोबर. म्हणजे कंसाला महत्त्व आहे. कंस म्हणजे ब्रॅकेट असेल तर पुढची स्टेप बरोबर येणार. त्यामुळे मी बघा जिथल्या तिथं ब्रॅकेट घातलीत, कारण मला पुढची स्टेप माझी बरोबर आणायची. इथलं जर ब्रॅकेट काढून टाकलं मी तर हा आर कुणाला फक्त मल्टिप्लाय होईल एवढ्यालाच होईल. ओके, किंवा इथलं हे दोन्ही ब्रॅकेट मी काढून टाकली तर इथं आर फक्त 1लाच मल्टिप्लाय होईल, पुढं काही प्रश्न येणार नाही. मग पण हा आर कशाला मल्टिप्लाय आहे? या सगळ्याला मल्टिप्लाय आहे. त्यामुळे इथं ब्रॅकेट अतिशय महत्त्वाचे आहे. ओके, डेरिव्हेटिव्ह इथनं जर हा ब्रॅकेट काढून टाकला तर फक्त एवढ्याचं डेरिव्हेटिव्ह घ्यावं लागेल. पण डेरिव्हेटिव्ह कोणाचं घ्यायचं आहे? पूर्ण ब्रॅकेटचं. त्यामुळे त्याला ब्रॅकेट टाकणं गरजेचं आहे. ओके, मॅथमॅटिक्समध्ये तुम्ही शिकला असाल. ओके, आता हे आर काय आहे? कॉन्स्टंट. कॉन्स्टंट असणार आहे, त्यामुळे ते मी डेरिव्हेटिव्हच्या बाहेर घेऊ शकतो. मग इथं काय होईल? आर बाहेर येईल, आर इंटू हे ओमेगा आणि काय राहील? डी बाय डी थिटा ऑफ. आता हे डेरिव्हेटिव्ह आहे, प्रत्येक टर्मला मी घेतो. तर डी बाय डी थिटा ऑफ 1 मायनस डी बाय डी थिटा ऑफ कॉस थिटा प्लस डी बाय डी थिटा ऑफ हे यन मायनस डी बाय डी थिटा ऑफ रूट यन स्क्वेअर मायनस साइन स्क्वेअर थिटा. ओके, डेरिव्हेटिव्ह मी घेतली. पुढं नेक्स्ट स्टेप मी इकडे लिहितो आता. व्ही पी इज इक्वल टू आर ओमेगा कॉन्स्टंट आहे इंटू ब्रॅकेटमध्ये डी बाय डी थिटा ऑफ 1, कॉन्स्टंटचं डेरिव्हेटिव्ह काय असतं? 0 मायनस. आता तुम्ही मॅथमॅटिक्स शिकत असताना असं म्हटलं असाल, या डेरिव्हेटिव्हचा काय फायदा आपल्याला?
ते कशासाठी आपण शिकतोय डेरिव्हेटिव्ह. तर तिथं मॅथमॅटिक्समध्ये शिकलेलं डेरिव्हेटिव्ह तुम्हाला इथं असं उपयोगाला येतं. त्यामुळे हे फॉर्म्युले तुमचे इंजिनिअरिंगला तुम्ही आहात त्यामुळं मरेपर्यंत फॉर्म्युले माहीत पाहिजे. मॅथमॅटिक्सचे, मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे फॉर्म्युले हे माहीत पाहिजेत तुम्हाला, तर पुढं म्हणजे तुम्हाला ते वापरता येणार आहेत. ओके, तर मॅथमॅटिक्स कधी विसरायचं नसतं असं. डिफरन्शिएशन, इंटिग्रेशन, त्याच्यामुळं बुद्धीला चालना मिळते. फॉर्म्युले मॅथमॅटिक्स ज्याचं चांगलं असतं त्याचं सगळे विषय चांगले असतात. सगळ्या विषयाचा तो अभ्यास करू शकतो. थोडा थेरॉटिकल सब्जेक्टमध्ये थोडा तो व्यक्ती कमी असू शकतो, पण मॅथमॅटिक्स ज्याचा चांगला आहे त्याचा अभ्यास व्यवस्थित होतो सगळ्या विषयांचा, असं माझा तरी अनुभव आहे. ओके, आर ओमेगा डी बाय डी थिटा ऑफ 1 0 मायनस डी बाय डी थिटा ऑफ कॉस थिटा. कॉस थिटाचं डेरिव्हेटिव्ह काय असतं? मायनस साईन थिटा. तर मायनस मायनस साईन थिटा, कॉस थिटाचं डेरिव्हेटिव्ह मायनस साईन थिटा. बघा मी लगेच ब्रॅकेट टाकला, ब्रॅकेट, कारण मला तिथं ब्रॅकेटची गरज वाटली. ब्रॅकेट. ओके, प्लस यन पण काय आहे? कॉन्स्टंट. हा रेशो आहे म्हणजे कॉन्स्टंट आहे, त्याचं डेरिव्हेटिव्ह काय असणार? प्लस 0 मायनस याचं डेरिव्हेटिव्ह, रूटचं डेरिव्हेटिव्ह काय असतं? 1/√x चं डेरिव्हेटिव्ह 1/2√x इंटू डी बाय डी एक्स ऑफ एक्स. त्या एक्सचं परत डेरिव्हेटिव्ह मल्टिप्लाय असतं. आता इथं एक्स पेक्षा वेगळा आहे, तिथं एक्सचं डेरिव्हेटिव्ह 1 असतं म्हणून आपण पुढे लिहित नाही ते dx बाय dx, पण इथं एक्स पेक्षा वेगळा आहे ब्रॅकेटमध्ये, म्हणजे याचं परत डेरिव्हेटिव्ह आपल्याला घ्यावं लागणार. ओके, तर रूटचं काय डेरिव्हेटिव्ह? 1/2 रूट n स्क्वेअर मायनस साइन स्क्वेअर थिटा इंटू डी बाय डी थिटा ऑफ हे रूटमधलं n स्क्वेअर मायनस साइन स्क्वेअर थिटा. ओके, ब्रॅकेट कंप्लीट पूर्ण. नेक्स्ट स्टेप, आता आर ओमेगा आहे तसंच, हे 0 नाही लिहिलं काय, नाही लिहिलं काय, हे मायनस मायनस प्लस साइन थिटा होईल, प्लस 0 मायनस हे 1/2 रूट n स्क्वेअर मायनस साइन स्क्वेअर थिटा इंटू, आता याचं डेरिव्हेटिव्ह काय असणार? डी बाय डी थिटा ऑफ हे ब्रॅकेट मी लिहिले, तर याचं डेरिव्हेटिव्ह काय असणार? n स्क्वेअरचं 0 कॉन्स्टंट आहे, मायनस साइन स्क्वेअर थिटाचं काय असणार? एक्स स्क्वेअरचं काय असतं? 2x रेस टू 2 मायनस 1. त्या पद्धतीनं म्हणजे x रेस टू n चं डेरिव्हेटिव्ह n इंटू एक्स रेस टू n मायनस 1, तर 2 खाली येईल, 2 इंटू साइन थिटा. ओके, इंटू परत साइन थिटा हे एक्स पेक्षा वेगळा आहे म्हणजे थिटापेक्षा वेगळा आहे, त्यामुळे परत साइन थिटाचं डेरिव्हेटिव्ह. साइन थिटाचं काय असतं डेरिव्हेटिव्ह? कॉस थिटा. त्याला मल्टिप्लाय करावं लागेल. ओके, आता सगळ्या टर्मचं आपलं डेरिव्हेटिव्ह घेऊन इथं पूर्ण झालं. ओके, देन नेक्स्ट स्टेप, आर ओमेगा साइन थिटा मायनस 1 डिवायडेड बाय 2 रूट n स्क्वेअर साइन मायनस साइन स्क्वेअर थिटा इंटू हे मायनस 2. आता 2 साइन थिटा कॉस थिटा ट्रिग्नॉमेट्रीमध्ये फॉर्म्युला आहे त्यासाठी. 2 साइन थिटा कॉस थिटा हा कशाचा फॉर्म्युला आहे? साइन 2 थिटाचा फॉर्म्युला आहे, साइन 2 थिटा. तर मी तर घेऊ शकतो 2 साइन थिटा कॉस थिटाच्या जागेवर साइन 2 थिटा. ओके, आता हे मायनस मायनस काय होईल? मल्टिप्लाय आहे, मायनस मायनस प्लस होईल, म्हणजे काय येईल पुढची स्टेप? आर ओमेगा साइन थिटा प्लस साइन 2 थिटा डिवायडेड बाय 2 रूट n स्क्वेअर मायनस साइन स्क्वेअर थिटा. हा फॉर्म्युला आला व्हेलॉसिटी ऑफ पिस्टन. व्हेलॉसिटी ऑफ पिस्टनसाठी हा फॉर्म्युला आहे. तर आता अप्रॉक्सिमेट ॲनालिसिस जर करायचं असेल, म्हणजे जास्त ॲक्युरेट आपल्याला व्हॅल्यू नको असेल, जास्त क्लिष्टमध्ये आपल्याला घुसायचं नसेल, हा फॉर्म्युला यूज करून सुद्धा तुम्ही व्हेलॉसिटी काढू शकता. पण ॲप्रॉक्सिमेट ॲनालिसिस पाहिजे असेल, म्हणजे अगदीच करेक्ट व्हॅल्यू यावी व्हेलॉसिटीची असं आपल्याला नको असेल, तर तुम्ही हे जी खालची टर्म आहे साइन स्क्वेअर थिटा जे आहे ते निग्लेक्ट करू शकता. साइन स्क्वेअर थिटा निग्लेक्ट करू शकता, कारण ती खूप स्मॉल व्हॅल्यू असणार आहे साइन स्क्वेअर थिटा, त्यामुळे ती असली काय नसली काय चालू शकते. थोडंसं फक्त पॉईंट नंतर
पॉईंट नंतर काही डिजिटमध्ये थोडासा फरक पडेल फक्त, जास्त काही फरक व्हेलॉसिटीमध्ये पडत नाही, त्यामुळे साइन स्क्वेअर थिटा आपण निग्लेक्ट करू शकतो. तर फॉर अप्रॉक्सिमेट अनालिसिस निग्लेक्ट साइन स्क्वेअर थिटा. फॉर अप्रॉक्सिमेट अनालिसिस निग्लेक्ट साइन स्क्वेअर थिटा. साइन स्क्वेअर थिटा आपण 0 घेणार. म्हणजे काय येईल पुढं, VP इज इक्वल टू आर ओमेगा साइन थिटा प्लस साइन 2 थिटा डिवायडेड बाय 2 रूट एन स्क्वेअर राहणार. आता साइन स्क्वेअर थिटा 0 घेतलं, काय राहील, रूट एन स्क्वेअर. आता रूट एन स्क्वेअर रूट मधून बाहेर काढलं, काय येईल, एन. ओके, म्हणजे खाली काय राहील, 2n. तर हा व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला. तर हा फॉर्म्युला तुम्ही प्रॉब्लेम सोडवताना यूज करू शकता. जनरली हा फॉर्म्युला प्रॉब्लेम सोडवताना तुम्ही यूज करायचा. ओके, हा फॉर्म्युला कुठं जास्त करून यूज करत नाहीत. याच्या पुढची स्टेप ही आहे. ओके, तर ही झाली व्हेलॉसिटी ऑफ पिस्टन बाय ॲनालिटिकल मेथड. आता पुढची स्टेप, तिसरी स्टेप, ॲक्सेलरेशन ऑफ पिस्टन आपण काढूया. ॲक्सेलरेशन ऑफ पिस्टन. तर लक्षात ठेवा, XP आपलं काय आलं, व्हेलॉसिटी काय आले, त्याचे फॉर्म्युले लक्षात ठेवा. कसे आले ते मी दाखवतोय. ते फॉर्म्युले कसे आले हे आपण बघतोय डिराईव्ह करून. तर असा कोणत्याही सब्जेक्टमध्ये जर इंटरेस्ट आणायचा असेल तर असं प्रत्येक गोष्टीच्या मुळापर्यंत जर तुम्ही गेलात, प्रत्येक गोष्टीच्या मुळापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे, तरच कन्सेप्ट क्लिअर होणार आहे. फॉर्म्युला कसा कुठून आला ते माहीत पाहिजे. ओके, नेक्स्ट. आता या डेरिव्हेशनमध्ये आपल्या कितीतरी कन्सेप्ट बघा, कितीतरी कन्सेप्ट रिवाइज झाले. व्हेलॉसिटी म्हणजे काय कळलं, ॲक्सेलरेशन म्हणजे काय, कन्सेप्ट रिवाइज झाली, बेसिक कन्सेप्ट, की बाबा डेरिव्हेटिव्ह असतं डिस्प्लेसमेंटचं, ॲक्सेलरेशन म्हणजे व्हेलॉसिटीचं डेरिव्हेटिव्ह असतं, हे रिवाइज झालं. ट्रिग्नॉमेट्रीचे कितीतरी फॉर्म्युले रिवाइज झाले. ट्रिग्नॉमेट्रीचं कसं घ्यायचं बाबा, ॲडजसेंट साईड काय असते, अपोजिट साईड काय असते माहीत झालं, ते फॉर्म्युले कसे घ्यायचे. इथं कसं ट्रिग्नॉमेट्री, मॅथमॅटिक्स कितीतरी रिवाइज झालं आपलं. ओके, मग मॅथमॅटिक्स गरजेचं आहे इंजिनिअरिंगमध्ये, हेच मला यातून सांगायचं. ओके, पुढची स्टेप आहे ॲक्सेलरेशन ऑफ पिस्टन. ॲक्सेलरेशन ऑफ पिस्टन म्हणजे AP आपल्याला काढायचं आहे. तर AP कसं काढायचं, आता सिम्पल आहे. व्हेलॉसिटी आपल्याला माहित आहे, व्हेलॉसिटी पिस्टनची व्हेलॉसिटी आपल्याला माहित आहे. VP इज इक्वल टू आर ओमेगा साइन थिटा प्लस साइन 2 थिटा डिवायडेड बाय 2n. सिम्पल फॉर्म्युला आपल्याला माहित आहे. ओके, आता काय करायचं, तर ॲक्सेलरेशन म्हणजे काय असतं आपल्याला माहित आहे. ॲक्सेलरेशन काय असतं, AP इज इक्वल टू डेरिव्हेटिव्ह ऑफ व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम. डेरिव्हेटिव्ह ऑफ व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम. पण आता इथं पण आपण बघितलं तर टाइम टी कुठंच नाही. आपल्याकडे काय आहे, थिटा, व्हेरिएबल आहे थिटा. त्यामुळं याचं डेरिव्हेटिव्ह कसं विथ रिस्पेक्ट टू काय घ्यावं लागेल, थिटा, आणि परत थिटाचं विथ रिस्पेक्ट टू टाइम, म्हणजे परत चेन रूल वापरावा लागेल. तर AP इज इक्वल टू काय येणार, dVP बाय डी थिटा इंटू डी थिटा बाय डी टी. तर परत इथं डी थिटा बाय डी टी म्हणजे ओमेगा, अजून एकदा ओमेगा येईल. AP इज इक्वल टू ओमेगा डी बाय डी थिटा. VP ची व्हॅल्यू टाकतो आता, आर ओमेगा साइन थिटा प्लस साइन 2 थिटा डिवायडेड बाय 2n. जिथल्या तिथं ब्रॅकेट पाहिजे, ब्रॅकेट खूप महत्वाचं. ओके, AP इज इक्वल टू ओमेगा. आता हे आर ओमेगा कॉन्स्टंट आहे, ते बाहेर येईल, म्हणजे ओमेगा इंटू ओमेगा काय होईल, आर ओमेगा स्क्वेअर. त्यानंतर डी बाय डी थिटा ऑफ प्रत्येकाचा डेरिव्हेटिव्ह डी बाय डी थिटा ऑफ साइन थिटा प्लस डी बाय डी थिटा ऑफ हे साइन 2 थिटा बाय 2n. ओके, पुढे नेक्स्ट स्टेप, आर ओमेगा स्क्वेअर डी बाय डी थिटा ऑफ साइन थिटा. साइन थिटाचं डेरिव्हेटिव्ह काय असतं, कॉस थिटा प्लस हे 1/2n कॉन्स्टंट असणार आहे, ते बाहेर घेतलं, 1/2n इंटू साइन 2 थिटाचं डेरिव्हेटिव्ह काय असणार,
कॉस 2 थिटा इंटू परत 2 थिटाचं डेरिव्हेटिव्ह 2 मल्टिप्लाय केलं. सिम्पल. काय येणार नेक्स्ट स्टेप, ए पी इज इक्वल टू हे आर ओमेगा स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये कॉस थिटा प्लस कॉस हे 2 ला 2 कॅन्सल होईल. काय राहिलं कॉस 2 थिटा बाय एन. कॉस थिटा प्लस कॉस 2 थिटा बाय एन. सिम्पल. So this is the acceleration of piston. This is acceleration of piston. AP. Simple. Acceleration of piston. R omega square cos theta plus cos 2 theta by n. डेरिव्हेटिव्ह कसं घेतलं ते फक्त क्लिअर पाहिजे. पुढे नेक्स्ट स्टेप आहे अँग्युलर व्हेलॉसिटी ऑफ कनेक्टिंग रॉड. कनेक्टिंग रॉडची अँग्युलर व्हेलॉसिटी आपल्याला काढायची. आतापर्यंत आपण काय केलं, पिस्टनचं सगळं बघितलं. म्हणजे डिस्प्लेसमेंट ऑफ पिस्टन XP, व्हेलॉसिटी ऑफ पिस्टन VP आणि ॲक्सेलरेशन ऑफ पिस्टन AP. या 3 टर्म आपण काढले. आता 4th टर्म आहे अँग्युलर व्हेलॉसिटी ऑफ कनेक्टिंग रॉड ओमेगा CR आणि त्याचं अँग्युलर ॲक्सेलरेशन काढायचं आपलं. तर कसं काढायचं ते आता बघा. ओमेगा CR म्हणजे अँग्युलर व्हेलॉसिटी ऑफ कनेक्टिंग रॉड आपल्याला काढायचे आहे. कसं ते बघा. अँग्युलर व्हेलॉसिटी ऑफ कनेक्टिंग रॉड. अँग्युलर व्हेलॉसिटी ऑफ कनेक्टिंग रॉड. कनेक्टिंग रॉड म्हणजे ओमेगा CR. ओमेगा CR कसं काढायचं बघा. आता आपल्याला रिलेशन माहित आहे. रिलेशन इथं मी लिहिलेलं बघा. याच्यावरून R sin थिटा इज इक्वल टू L sin फाय, त्याच्यावरून साइन फाय इज इक्वल टू साइन थिटा बाय एन असं मी इथं काढलेलं. आधीच्या स्टेपमध्ये तुम्ही बघू शकता. ओके. साइन थिटा बाय एन. तर साइन फाय इज इक्वल टू काय आहे साइन थिटा बाय एन. आता मी काय करतो याचं डेरिव्हेटिव्ह घेतो विथ रिस्पेक्ट टू टाइम. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू टाइम. तर याचं डेरिव्हेटिव्ह काय येणार विथ रिस्पेक्ट टू टाइम. साइन फायचं डेरिव्हेटिव्ह कॉस फाय आणि परत फायचं डेरिव्हेटिव्ह डी फाय बाय डी टी. साइन फायचं डेरिव्हेटिव्ह कॉस फाय आणि परत फायचं डेरिव्हेटिव्ह डी फाय बाय डी टी विथ रिस्पेक्ट टू टाइम इज इक्वल टू हे 1/n कॉन्स्टंट आहे. आणि साइन थिटाचं डेरिव्हेटिव्ह काय येणार कॉस थिटा आणि परत थिटाचं डी थिटा बाय डी टी. सिम्पल. साइन फायचं कसं घेतलं साइन फायचं कॉस फाय आणि परत फायचं विथ रिस्पेक्ट टू टाइम डी फाय बाय डी टी इज इक्वल टू 1/n कॉन्स्टंट साइन थिटाचं कॉस थिटा आणि परत थिटाचं विथ रिस्पेक्ट टू टाइम डी थिटा बाय डी टी. आता हे बघा डी फाय बाय डी टी फाय अँगल कुठं आहे कुणी केलेला आहे कनेक्टिंग रॉडनं. म्हणजे फाय काय आहे कनेक्टिंग रॉडची अँग्युलर डिस्प्लेसमेंट आहे. म्हणजे डी फाय बाय डी टी काय असणार रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम. कोणाची कनेक्टिंग रॉडची. मग ही व्हेलॉसिटी कोणाची असणार कनेक्टिंग रॉडची. अँग्युलर व्हेलॉसिटी ऑफ कनेक्टिंग रॉड. सो कॉस फाय इंटू ओमेगा CR डी फाय बाय डी टी म्हणजेच ओमेगा CR इज इक्वल टू 1/n इंटू कॉस थिटा इंटू डी थिटा बाय डी टी. थिटा कोणाची अँग्युलर डिस्प्लेसमेंट आहे क्रँकची. म्हणजे त्याची व्हेलॉसिटी आपण काय घेतो ओमेगा. ओके ओमेगा. सो ओमेगा कॉस थिटा बाय एन येणार आहे. सो ओमेगा CR इज इक्वल टू हे कॉस फाय इकडे आलं डिवाइड होईल आणि हे ओमेगा कॉस थिटा मी इथं लिहितो डिवायडेड बाय हे एन खालचं आणि कॉस फाय इकडे आलं इथं कॉस फाय लिहितो. ओके. ओमेगा CR इज इक्वल टू ओमेगा कॉस थिटा डिवायडेड बाय एन कॉस फाय. आता कॉस फाय इज इक्वल टू आपल्याला माहित आहे काय असतं कॉस फाय इज इक्वल टू मगाशी मी काढलेलं ट्रिग्नोमेट्रीच्या फॉर्म्युलावरून रूट n² मायनस साइन स्क्वेअर फाय. ओके. ते मी इथं टाकतो ओमेगा CR इज इक्वल टू ओमेगा कॉस थिटा बाय एन इंटू रूटमध्ये n² मायनस साइन स्क्वेअर फाय. आता परत मला फायच्या फॉर्ममध्ये काय नको आहे थिटामध्ये पाहिजे सगळं. थिटामध्ये घेतो तर ओमेगा CR इज इक्वल टू काय येणार
ओमेगा कॉस थिटा डिवायडेड बाय n रूट n स्क्वेअर मायनस साइन स्क्वेअर फाय म्हणजेच काय येणार साइन स्क्वेअर थिटा बाय n स्क्वेअर साइन स्क्वेअर थिटा बाय n स्क्वेअर. परत मी हे 1 आहे कॉस फाय म्हणजे काय कॉस फाय म्हणजे 1 मायनस साइन स्क्वेअर फाय. ओके 1 आहे इथं सॉरी. पुढं नेक्स्ट आता हे n स्क्वेअर काय LCM काढणार मी ओमेगा कॉस थिटा डिवायडेड बाय n रूट n स्क्वेअर मायनस साइन स्क्वेअर थिटा डिवायडेड बाय n स्क्वेअर. आता n स्क्वेअर हे रूटच्या बाहेर आणलं काय होईल डिवाइड n कॅन्सल होईल आणि हे असं राहील ओमेगा कॉस थिटा बाय रूट n स्क्वेअर मायनस साइन स्क्वेअर थिटा. हे आलं ओमेगा कनेक्टिंग रॉड. कनेक्टिंग रॉडची अँग्युलर व्हेलॉसिटी ऑफ कनेक्टिंग रॉड. आता हे कशासाठी आहे तर करेक्ट ॲनालिसिस करायचं असेल तर हा फॉर्म्युला, ॲप्रॉक्सिमेट करायचं असेल तर साइन स्क्वेअर थिटा निग्लेक्ट करा. काय राहील मग रूट n स्क्वेअर खाली रूट n स्क्वेअर रूटमधून बाहेर काढलं n राहील. म्हणजे फॉर ॲप्रॉक्सिमेट ॲनालिसिस फॉर्म्युला काय येणार ओमेगा CR इज इक्वल टू निग्लेक्ट इथं म्हणतो मी निग्लेक्ट साइन स्क्वेअर थिटा. म्हणजे काय येईल ओमेगा CR इज इक्वल टू ओमेगा कॉस थिटा डिवायडेड बाय n ओमेगा कॉस थिटा बाय n. हा फॉर्म्युला अँग्युलर व्हेलॉसिटी ऑफ कनेक्टिंग रॉड ओमेगा CR. आता याच्यावरून अँग्युलर ॲक्सलरेशन ऑफ कनेक्टिंग रॉड आपण काढू शकतो. याचं सिम्पली डेरिव्हेटिव्ह घ्यायचं आहे फक्त. याचं डेरिव्हेटिव्ह फक्त घ्यायचं कसं ते बघा पुढं नेक्स्ट. अँग्युलर ॲक्सलरेशन ऑफ कनेक्टिंग रॉड. लास्ट स्टेप आहे अँग्युलर ॲक्सलरेशन ऑफ फिफ्थ स्टेप अँग्युलर ॲक्सलरेशन ऑफ कनेक्टिंग रॉड CR. ओके अल्फा CR काय अल्फा CR. अल्फा CR कसं काढणार आपण d/dt ऑफ ओमेगा CR d/dt ऑफ ओमेगा CR. आता इथं परत ओमेगा CR कसं काय आहे ओमेगा CR इज इक्वल टू ओमेगा कॉस थिटा डिवायडेड बाय n. थिटा आहे टी कुठं नाही त्यामुळे परत चेन रूल. सो अल्फा CR इज इक्वल टू काय येणार d/d थिटा ऑफ ओमेगा CR इंटू d थिटा बाय dt. ओके मग d थिटा बाय dt काय परत ओमेगा इंटू d/d थिटा ऑफ ओमेगा CR ची व्हॅल्यू टाकतो ओमेगा कॉस थिटा बाय n. आता ओमेगा बाय n कॉन्स्टंट बाहेर येईल म्हणजे काय येईल तर ओमेगा स्क्वेअर बाय n इंटू d थिटा बाय dt ऑफ d थिटा ऑफ कॉस थिटा अल्फा CR. ओके सो अल्फा CR इज इक्वल टू हे ओमेगा स्क्वेअर बाय n इंटू कॉस थिटाचं डेरिव्हेटिव्ह काय असतं साइन मायनस साइन थिटा. सो मायनस साइन थिटा इंटू मायनस साइन थिटा. ओके सो मायनस इथं बाहेर असं लिहू शकतो मायनस ओमेगा स्क्वेअर साइन थिटा डिवायडेड बाय n. सो दिस इज द अँग्युलर ॲक्सलरेशन ऑफ कनेक्टिंग रॉड. अँग्युलर ॲक्सलरेशन ऑफ कनेक्टिंग रॉड. तर अशा पद्धतीनं आपण सगळे फॉर्म्युले डिराईव्ह केले. आता सगळे फॉर्म्युले एकदा बघू आपण म्हणजे तुम्हाला प्रॉब्लेम सोडवायला काही अडचण येणार नाही. तर बऱ्यापैकी आपण आता फक्त सेकंड युनिटमधलं व्हेलॉसिटी अँड ॲक्सलरेशन ॲनालिसिस या युनिटमधील फक्त एक याच्यावर प्रॉब्लेम घ्यायचा राहिला आहे फक्त. तर गिवन डाटा ओळखून हे मी आत्ता जे फॉर्म्युले देणार आहे त्याच्यामध्ये फक्त व्हॅल्यू पुट करून आन्सर्स काढायचे आहेत. एवढा एकच प्रॉब्लेम आपला घ्यायचा राहिला आहे तो मी पुढच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये घेणार आहे. फॉर्म्युले बघा तर डिस्प्लेसमेंट ऑफ पिस्टनचा फॉर्म्युला काय आहे डिस्प्लेसमेंट ऑफ पिस्टन R इंटू 1 मायनस कॉस थिटा
प्लस यन मायनस रूट यन स्क्वेअर मायनस साइन स्क्वेअर थिटा. हा आहे एक्स पीचा फॉर्म्युला. व्ही पी इज इक्वल टू आर ओमेगा साइन थिटा प्लस साइन 2 थिटा डिवाइडेड बाय 2n. साइन 2 थिटा बाय 2n. AP is equal to acceleration of piston r omega square cos theta plus cos 2 theta by n. Angular velocity of connecting rod omega cr. Angular velocity of connecting rod काय आहे फॉर्म्युला? ओमेगा cos theta डिवाइडेड बाय n. अप्रॉक्सिमेट अनालिसिस साठी. आणि अँग्युलर ॲक्सलरेशन ऑफ कनेक्टिंग रॉड मायनस ओमेगा स्क्वेअर साइन थिटा डिवायडेड बाय यन. हे 5 फॉर्म्युले वापरून तुम्ही ॲनालिटिकली सिंगल स्लायडर क्रँक चेन मेकॅनिझमचं ॲनालिसिस करू शकता. सो आय होप तुम्हाला हे डेरिवेशन आवडलं असेल. हे व्हिडिओ लेक्चर तुम्हाला आवडलं असेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. आणि नेक्स्ट व्हिडिओ लेक्चर प्रॉब्लेम असणार आहे, त्याची वाट पहा. तोपर्यंत थँक्यू.